नमस्कार. राजकारणामध्ये हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण एखाद्या पराभवाचं पोस्टमॉर्टम म्हणजे त्याचं राजकीय फॉरेन्सिक विश्लेषण आपल्याला काय शिकवू शकतं? आज आपण हेच बघणार आहोत. एका खऱ्याखुऱ्या केस स्टडीमधून आपण समजून घेऊया की डेटा आणि अचूक रणनीती वापरून पराभवाला विजयाच्या पहिल्या पायरीमध्ये कसं बदलता येतं. चला तर मग सुरू करूया. बऱ्याचदा असं होतं की राजकारणातले मोठे बदल समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त एका मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं लागतं. आज आपण महाराष्ट्रातील रामटेकचं उदाहरण घेणार आहोत. बघूया की या एका मतदारसंघाचं विश्लेषण आपल्याला संपूर्ण राज्याच्या किंबहुना देशाच्या राजकारणाची कहाणी कशी सांगतं. आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ प्रश्न आहे. एखादा राजकीय रणनीतिकार पराभवाच्या आकड्यांमधून नेमका काय अर्थ काढतो? तो डेटाचा वापर करून पुनरागमनाची म्हणजे कमबॅकची योजना कशी तयार करतो, हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपण हा सगळा प्रवास 5 मुख्य टप्प्यांमधून करणार आहोत. रामटेकच्या राजकीय परिस्थितीपासून सुरुवात करून पराभवाचं विश्लेषण, रणनीतीची साधनं, 90 दिवसांचा ॲक्शन प्लॅन आणि शेवटी या सगळ्याचा प्रशासनाशी काय संबंध आहे हेही आपण पाहू. तर आपला पहिला टप्पा रामटेक, एक राजकीय रणांगण. नागपूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ, इथली ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे आधी समजून घेऊया. आता बघा, रामटेकची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती खूप महत्त्वाची आहे. इथे साधारणपणे 2.25 लाख मतदार आहेत. समाज प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. कुणबी, मराठा आणि दलित समाजाचं इथं प्राबल्य आहे. पण आता शेतीवर अवलंबून राहणं कठीण झालंय. त्यामुळे तरुण नोकरीसाठी शहरांकडे धाव घेत आहेत. आणि म्हणूनच बेरोजगारी, पाणी, रस्ते यांसारखे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतात. आता येऊया आपल्या केस स्टडीच्या मूळ समस्येकडे, म्हणजे निवडणुकीतला पराभव आणि त्यामागची आकडेवारी आपल्याला काय सांगते ते पाहूया. हे आकडे खूप बोलके आहेत. बघा, विजयी उमेदवाराला जवळपास 52% मतं मिळाली. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे एका बंडखोर अपक्ष उमेदवाराने तब्बल 39% मतं घेतली. यातून काय दिसतंय? अगदी बरोबर, मूळ समस्या होती विरोधी मतांची विभागणी. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली मतं 2 उमेदवारांमध्ये विभागली गेली आणि यामुळेच सत्ताधारी आमदाराचा रस्ता सोपा झाला. हेच पराभवाचं सर्वात मोठं आणि स्पष्ट कारण होतं. आता असा गोंधळ समोर असताना राजकीय रणनीतिकार यातून अर्थ कसा काढतात? जसा एखादा डॉक्टर निदान करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं वापरतो, तशीच काही विश्लेषणात्मक फ्रेमवर्क राजकारणातही वापरली जातात. यातलं सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचं साधन म्हणजे स्वॉट विश्लेषण. स्वॉट म्हणजे काय? तर स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली ताकद काय, आपल्यात कमतरता काय, बाहेर कोणत्या संधी आहेत आणि आपल्याला धोके कोणते आहेत, याचं हे विश्लेषण आहे. आता रामटेकच्या संदर्भात मवियाचं स्वॉट विश्लेषण पाहूया. त्यांची ताकद होती राज्य पातळीवरचा पाठिंबा, पण कमकुवतपणा होता स्थानिक पातळीवरची विस्खळीत पक्ष संघटना. संधी काय होती? तर लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असलेली नाराजी, आणि धोका तर समोर एक मजबूत आणि संघटित एनडीए होती. असं विश्लेषण केल्यावर संपूर्ण चित्र एकदम स्पष्ट होतं. यानंतरचं दुसरं साधन आहे TWI स्कोर कार्ड. TWI म्हणजे टाइम, वेल्थ आणि इन्फ्लुएन्स. म्हणजेच उमेदवाराकडे किती वेळ आणि ऊर्जा आहे, त्याच्याकडे किती आर्थिक संसाधने आहेत आणि त्याचा लोकांवर किती प्रभाव आहे, याचं मूल्यांकन करणारी ही एक अतिशय व्यावहारिक पद्धत आहे. इथे आपण 2019च्या उमेदवाराचं TWI मूल्यांकन पाहू शकतो. वेळेसाठी 5 पैकी 3 गुण आहेत, कारण उमेदवार उत्साही होता पण स्थानिक अनुभव कमी होता. संपत्तीसाठी 2 गुण आणि प्रभावासाठी फक्त 1 गुण. यावरून त्यांच्यासमोरील आव्हानं किती मोठी होती याचा अंदाज येतो. हे विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक मतदाराचा सन्मान करणं आणि त्याची मतं गोपनीय ठेवणं हे आपल्या संविधानाचं मूळ तत्त्व आहे. जबाबदारीने माहितीचा वापर करणं हेच एका सुदृढ लोकशाहीचं खरं लक्षण आहे. आता आपण लोकांचा आवाज ऐकूया. सर्वेक्षणातली ही एक प्रतिक्रिया बघा. हे वाक्य तिथल्या परिस्थितीचं अचूक वर्णन करतं. आणि हेच आपल्याला मतदारांच्या सर्वात मोठ्या समस्येपर्यंत घेऊन जातं, बेरोजगारी. कोणतीही यशस्वी राजकीय रणनीती ही लोकांच्या खऱ्या समस्या समजून घेण्यावरच अवलंबून असते, हे आपण विसरता कामा नये. आता ही दुसरी प्रतिक्रिया ऐका. ही तक्रार थेट त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि खूप काही सांगून जाते. यातून स्पष्ट दिसतंय की ग्रामीण भागातील लोकांना आता शहरांसारख्याच पायाभूत सुविधांची अपेक्षा आहे आणि चांगल्या सुविधांची हीच मागणी मतदारांच्या भावनांना आणि त्यांच्या मतदानाच्या निर्णयाला आकार देत असते. तर आतापर्यंत आपण निदान केलं. आता वेळ आहे कृतीची.
पुढचा टप्पा आहे 90 दिवसांचा पुनरागमन आराखडा. पक्षाची कमकुवत संघटना आणि लोकांची नाराजी या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ही योजना कशी तयार केली आहे ते पाहूया. ही योजना 3 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला महिना म्हणजे पहिले 30 दिवस जनचेतना अभियान राबवून लोकांचं ऐकून घ्यायचं आणि पक्षातल्या लोकांना एकत्र आणायचं. पुढचे 30 दिवस लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी पाणी आणि रस्त्यांसारखे छोटे पण महत्त्वाचे प्रकल्प सुरू करायचे. आणि शेवटच्या 30 दिवसांत केलेल्या कामाचा योग्य प्रचार करून निवडणुकीसाठी एक सकारात्मक वातावरण तयार करायचं. आणि या आहेत त्या 90 दिवसांच्या प्लॅनमागे असलेल्या काही मुख्य शिफारसी. बंडखोरांना परत आणून एकी करणं, लोकांच्या खऱ्या मुद्द्यांवर म्हणजे रोजगार आणि पाण्यावर लक्ष केंद्रित करणं, उमेदवाराची आपला माणूस अशी प्रतिमा तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बूथ स्तरावरची संघटना मजबूत करणं. हेच विजयाचं सूत्र आहे. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं विश्लेषण फक्त एक निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही. याचा अर्थ खूप मोठा आहे. खरं तर डेटा आधारित रणनीतीचं अंतिम ध्येय केवळ विजय मिळवणं असू शकत नाही. त्याचं खरं ध्येय आहे लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणारं प्रभावी प्रशासन देणं. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं हेच कोणत्याही राजकीय कामाचं अंतिम यश आहे. आणि जेव्हा आपण प्रशासनाबद्दल बोलतो तेव्हा नागरिकांच्या गोपनीयतेचा आणि त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. भारताच्या DPDP कायद्यानुसार नागरिकांची संमती आणि त्यांच्या डेटाचा योग्य वापर याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. हे फक्त कायद्याचं पालन नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न, डेटा आणि रणनीती खरंच राजकारण्यांची आश्वासनं आणि सामान्य माणसाचं रोजचं वास्तव यांच्यातलं अंतर कमी करू शकतात का? यावर नक्की विचार करा. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, गेट इन टच विथ blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 8042041602. Purpose beyond politics.